मैं भूली घर जाने वाट, मैं भूली घर जाने वाट, गोरस बेचने आए हाट। कान्हा रे मन मोहन लाल, सबही बिसरू देखे गोपाल। कहा पगडारू देखे आनेरा, देखे तो सब वही ने घेरा। कान्हा रे मन मोहन लाल, सबही बिसरू देखे गोपाल। भूतो थकीत भैरे तुका, भागा रे सब मन का धोखा। कान्हा रे मन मोहन लाल, सबही बिसरू देखे गोपाल। विठ्ठल 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 भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत रामपुरी बाबा की जय। सूर्य नारायण भगवान की जय। हला विठाला 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 समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं, जगन निहित पानिं मंडनं मंडनानां। तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया। रामचंद्रपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, कृपा जाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी
सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपुलिया. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेमे, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. 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 तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुमया देवा, अहो स्वामी तुमया देवा. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी ना करावा अवमेरू. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा भेद. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेद. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वेरू. मैं भूली घर जाने बाट, गोरस बेचने आए हाट. कान्हा रे मन मोहन लाल, सबही बिसरो देखे गोपाल. गजाननं भूतगणाधिसेवितम्, कपित्थ जम्बो फलचारुभक्षणम्. उमासुतं शोकविनाशकारकम्, नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम्. सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्, उज्जयिन्यां महाकालम् ओङ्कारममलेश्वरम्. परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशङ्करम्. सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने. वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे. हिमालये तु केदारं घुष्मेशं च शिवालये. एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः, सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति. आदित्यस्य नमस्कार ये कुर्वन्ति दिने दिने, दारिद्र्यं नोपजायन्ते आयुर्विद्या यशो बलम्. ॐ नमो ब्रह्मादिभ्यो ब्रह्म विद्या संप्रदाय कर्तृभ्यो वंश ऋषिभ्यो महदभ्यो नमो गुरुभ्यः. सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यंतां वंदे गुरु परंपराम्. आता हृदय हे आपुले, चौफाळुनी या भले.
वरी बैसव पाऊले श्री गुरूंचे ते नमस्कारो आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत संत वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा आणि गवळणपर प्रकरणातला असा अभंग. विठ्ठल विठ्ठल आज श्री क्षेत्र आपल्या ह्या बरबाडा गावी सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सूर्य मंदिर देवस्थान माघ शुद्ध सप्तमी अर्थातच अचला सप्तमी रथ सप्तमी नर्मदा जयंती असे अनेक पर्व ज्या दिवशी एकत्रित झाले तो आजचा दिवस. तुम्ही थोडस शांत राहिले तर मला जे सांगायचंय ते सांगता येईल आणि मग जर गोंगाट गडबड राहिली आम्ही निवळच पैशा मागच पळायणारे माणसं आहेत असं त्याचं गृहीत होत. विठ्ठल परम पूजनीय प्रातस्मरणीय ब्रह्मलीन महान तपस्वी संत महंत श्री रामगिरी बाबा यांनी संस्थापित केलेलं हे स्थान. बाबांच्या चरित्र भागाकडे जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की काही एक आघोरी शक्तीने शापित असणार हे ठिकाण हे गाव त्याला त्या आघोरी शक्तीतनं शापातनं मुक्त करून त्या ठिकाणी आमच्या आखाड्याची इष्ट देवता भगवान सूर्यनारायणाची स्थापना महान तपस्वी संत महंत श्री रामगिरी बाबांनी केली. आणि या ठिकाणी त्यावेळेस अत्यंत सुंदर असा उत्सव पार पडलेला आहे. रथ सप्तमीचा 7 दिवसाचा ही 7वी कीर्तन सेवा आहे. बरेचसे सप्ताह हे 8 दिवसाचे असतात नाही का, पण या ठिकाणी सप्तमी म्हणून कदाचित 7च दिवसाचा हा उत्सव आहे. त्यामध्ये श्रीमद भागवत कथा परत पारायण कुठलं पारायण नाही श्रीमद भागवत कथा आणि ज्यांच्या मुखातनं आपण ही भागवत कथा श्रवण केली ते माझे परम मित्र गुरुबंधू परमपूज्य स्वामी अमोलानंद गिरीजी महाराज मेहकर खूप सुंदर अशी भागवत कथा सांगतात. त्यांच्या मुखातनं तुम्ही भागवत कथा श्रवण केली. आणि परत दुसरं सांगायचं म्हणजे असं विशेषत्वाने अनेक ठिकाणी नाम उत्सव सप्ताह होतात, पण या ठिकाणची एक विशेषता की पहिल्या दिवशी पासून तर आताच्या कीर्तनकारापर्यंत सर्वच कीर्तनकार हे संन्यासी काषाय वस्त्र अर्थातच भगव्या कपड्यातले. म्हणून कधी कधी माणसाला थोडस नवल आणि वेगळं वाटतं, पण आपला महाराष्ट्र प्रांत सोडला तर इतर प्रांतात जाऊन पहा मोठे मोठे ज्ञानसत्र मोठे मोठे उत्सव मोठे मोठे संत संमेलन हे काषाय वस्त्र अर्थातच भगव्या कपड्यातली मंडळीच करत असतात. विठ्ठल विठ्ठल थोडस आजचा काल्याचा प्रसंग असल्यामुळे मी थोडस गुंतलेलो आहे, पण नेहमीच आपण काल्याचे कीर्तन ऐकतात, पण थोडस संन्यास परंपरेबद्दल आखाड्याबद्दल थोडस सांगावं, तुम्हालाही त्याबद्दल थोडस कळावं याकरता आपण थोडासा तिकडे दृष्टिक्षेप टाकणार आहे. खरं म्हणजे माझ्या वयामानाचा विचार करता तुम्ही सर्व मंडळी जर पाहिलं तर माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ आणि ह्या सर्व साधू मंडळींना अनुभवलेले माणसं. पण कधी कधी काय असतं, घरचाच डॉक्टर असला की गुण येत नाही आणि घरचा सोनार असला तरी पण मग दुसऱ्या कोण सोनाराकडे जाऊन कान टोचावे लागतात. म्हणून तुम्हाला सांगायचं असं की अत्यंत पवित्र असं असणारं ठिकाण आहे. खरं म्हणजे आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्म संस्कृतीमध्ये पंचदेव उपासना आहे.
त्यालाच आपण पंचायतन असं सुद्धा म्हणतो. मग त्यामध्ये शिव पंचायतन असेल, विष्णू पंचायतन असेल, गणेश पंचायतन असेल, सूर्य पंचायतन असेल अथवा शक्ती पंचायतन असेल, हे 5 देव जिथं एकत्रित येतात त्याला पंचायतन असं म्हटलं जातं. आणि अगोदर आचार्यांच्या म्हणजे भगवान शंकराचार्यांच्या अवतार कार्याच्या अगोदर शिव उपासना करणारे शैव, शक्ती उपासना करणारे शाक्त, गणपती उपासना करणारे गाणपत्य, सूर्य उपासना करणारे सौर्य, या आपसामध्ये अनेक मतांतरण, अनेक प्रकारचे भेद होते. माझी भाषा मराठीच आहे म्हणून सगळ्यांना कळतं असं आपण गृहीत धरू. तर ही जी पंच उपासना आहे, ही सर्व पंच उपासना, पंचदेव उपासना एकत्रित करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर भगवान आदि गुरु शंकराचार्यांनी. ज्या पद्धतीने मूळ वारकरी संप्रदायाला कधी कधी जे मूर्त स्वरूप काही मंडळी, तपस्वी मंडळींनी, साधू मंडळींनी दिलं, त्यामध्ये जर आपण विचार केला तर किमान आपल्या मराठवाड्यामध्ये तरी खूप जास्त बंकट स्वामी महाराजांचं नाव आहे का नाही? मी सुद्धा माझ्या पूर्वाश्रमी ज्या संस्थेत शिकलो, सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, जोग महाराजांचं सर्व मनोगत स्वप्न पूर्ण करण्याचं काम बंकट स्वामी महाराजांनी केलं. ज्या पद्धतीने एखादा साधारण वारकरी सुद्धा पैठणच्या वारीला गेला किंवा इतर आळंदी पंढरीच्या वारीला गेला आणि तिथं जर बाबा त्याला भजनी मालिका पाहिजे तर तो काय म्हणतो, मला मालिका द्या, पण कोणती? बंकट स्वामीची द्या किंवा स्वामींची द्या. ज्या पद्धतीने तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत वारकरी संप्रदायातील बंकट स्वामी महाराज पोहोचले, तसा ही जी अनादी परंपरा आहे, माझे शब्द लक्षात घ्या, संन्यास परंपरा, ह्या संन्यास परंपरा ही कालची आणि आजची नाहीये. खरं म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानामध्ये असणारी ही संन्यास परंपरा अनादी परंपरा आहे. ती परंपरा सांगत असताना असं सांगितलं जातं, ओम नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिंच तत्पुत्र पराशरंच व्यासं शुकं गौडपदं महांतं गोविंद योगींद्र मथास्य शिष्यं श्री शंकराचार्य मथास्य पद्म पादांच हस्तामलकं च शिष्यं तं त्रोटकं वार्तिककार मन्यान् अस्मद्गुरुं संतत मानतोस्मी. भगवान आदिनाथ, भगवान नारायणापासून आलेली म्हणून सदाशिव समारंभा शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता वंदे गुरु परंपरा. जसं परंपरा आम्ही लोक सांगतो तसं आपल्याला व्यवहारामध्ये बाप तर माहित पाहिजेच. थोडस तुम्हाला कळल त्यासाठी सांगावं लागतं बरं. जसं बाप तर माहित पाहिजेच, पण बापाचा बापही जसं माहिती पाहिजे, तसं आपण ज्या परंपरेमध्ये आपलं हे जीवन समर्पित केलं, ती सर्व परंपरा सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. विठ्ठल अशी महान असणारी जी परंपरा भगवान शंकराचार्यांपर्यंत आली. शंकराचार्यांचा अवतार ज्ञान अवतार आहे. अगोदर एक अवतार झाला आणि त्या अवतारामध्ये सर्व जगत शून्य आहे. जी जाणकार मंडळी त्यांच्या लक्षात येईल, मी उल्लेख केला नाही. सर्व जगत शून्य आणि शून्या व्यतिरिक्त काहीच नाही असं मत कलियुगात भगवंताने तो अवतार धारण करून प्रतिपादन केलं आणि सर्व लोक आपले तिकडच चालले. भगवंताने ओळखलं आणि शंकराचार्यांच्या रूपाने भगवान साक्षात शंकराने अवतार धारण केला आणि धर्माची पुनर्स्थापना केली.
शंकर हो शंकर साक्षात. आणि भगवान शंकराचार्यांनी आपल्या अवतार कार्यामध्ये चारही धामांची पुनर्स्थापना केली आणि अद्वैत सनातन हिंदू धर्म संस्कृतीला पुनरुत्थान केलं. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून आता आजकाल आपण पाहतो अनेक मठ मंदिर आश्रम धर्मशाळा संस्था त्या पद्धतीने ह्या मंडळींनी केलं नाही. भगवान शंकराचार्य पूर्ण भारत यात्रा पायी करत असताना तुंगभद्रेच्या काठी गेले आणि त्या ठिकाणी आपली स्नान संध्या आटोपल्यानंतर पाहिलं सापाच्या सावलीमध्ये बेंडकी बसली. सापाचं आणि बेंडकीची लई मित्रता आहे बाबा, नाही का? हा? सापाच्या सावलीमध्ये बेंडकी बसले. आचार्यजींनी पाहिलं आणि ओळखलं. ज्या ठिकाणी चित्ताची शुद्धता झालेली आहे, ज्या ठिकाणी शत्रुता मित्रताच शिल्लक राहत नाही, आपल्या खांद्यावरचा धर्मदंड घेतला आणि त्या ठिकाणी रोवला. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. व्याघ्रहीन खाती सर्पतया व्याघ्रहीन खाती सर्पतया व्याघ्रहीन खाती सर्पतया चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती. शुद्ध तरी शत्रु मित्र चित्त होती शुद्ध तरी शत्रु मित्र होती. शुद्ध तरी शत्रु मित्र होती व्याघ्रहीन खाती सर्पतया व्याघ्रहीन खाती सर्पतया व्याघ्रहीन खाती सर्पतया चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. व्याघ्रहीना खाती सर्पतया सर्पतया व्याघ्रतया न खाती. चित्त शुद्ध होती शत्रू मित्र होती. जर तुमचं चित्त शुद्ध असेल तर तुमचं कोणीही शत्रू राहत नाही. आणि तुमच्या चित्ताच काहीतरी गाठ बांधलेली असेल तर समोरून आलेला माणूस तुम्हाला शत्रू शिवाय दुसरा काही दिसतच. म्हणून हे असे उत्सव करणं म्हणजे दुसरं काही करणं नाही, तर आपल्या चित्ताला आलेली मलिनता दूर करण्याचं एकमेव शस्त्र म्हणजे असे नाम सप्ताह आहे. विठ्ठल भगवान शंकराचार्यांनी दंड रोवला आणि त्या ठिकाणी पहिल्या पीठाची स्थापना केली. त्याचं नाव शृंगेरी पीठ, अर्थातच कंसामध्ये मठ. असे 4 प्रमुख मठ स्थापन केले. एक बद्रीनाथला स्थापन केलं, त्याचं नाव जोशी मठ. एक द्वारकेला स्थापन केलं आणि एक जगन्नाथपुरीला स्थापन केलं. 4 पीठ प्रमुख, 4 शिष्य प्रमुख आणि 3 उपपीठ केले. जर सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे फोटो कोणी तुम्ही जर पाहिलेले असतील तर जोग महाराज आणि त्यांच्या बाजूला त्यांच्या 4 शिष्यांचा फोटो आपण पाहतो. वैकुंठवासी बंकट स्वामी महाराज, वैकुंठवासी लक्ष्मण बुवा इगतपुरीकर, वैकुंठवासी मारुती बुवा गुरव, वैकुंठवासी मामासाहेब आणि जोग महाराज. किती शिष्य आहेत? शंकराचार्य त्यांचे प्रमुख शिष्य 4, सुरेश्वराचार्य, पद्मपादाचार्य, हस्तमलकाचार्य आणि त्रोटकाचार्य. बघा शिष्य किती, आपले किती असते? इतके असते की त्याचा अंदाजच नाही, नाही का? आणि मग तुकोबारायांनी सांगितलं ना, कोणी करीती गुरु गुरु आणि भवती भारू शिष्याचा. पण शिष्य त्याला म्हटलं जातं ज्याच्यावर शासन केलं जातं, आणि गुरु त्याला म्हटलं जातं, शास्त्र सांगतं समेत पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठ. जो स्वतः श्रोत्रिय आहे, ब्रह्मनिष्ठ आहे आणि कृपाळू आहे त्याला गुरु म्हटलं जातं. विठ्ठल विठ्ठल. आणि मग असे जे 4 मठ स्थापन केले त्यामध्ये आमच्या दशनामी संन्यास परंपरेचं थोडस विभाजन शंकराचार्यांनी केलं. दशनामी म्हणजे जसं तुमच्यामध्ये आमका आमका असं आडनाव असतं,
तसं आमच्या पाठीमागे एक योगपट लागला जातो. तुमच्या भाषेत तुम्हाला सोपं कळण्याकरता आडनाव, नाही का? मग काहींच्या ठिकाणी गिरी लागल्या जात. रामगिरी बाबांचं नाव रामगिरी बाबाचे. रामगुरु हा तुमच्या साध्या भोळ्या लोकांचा शब्द आहे. गिरी, पर्वत, सागर, पुरी, भारती, सरस्वती, आरण्य, आश्रम, तीर्थ आणि बन असे 10 नाव आहेत. त्याला दशनाम असं म्हटलं जातं. आणि या 4 मठाचे 4 ब्रह्मचारी आहेत: चैतन्य, स्वरूप, प्रकाश आणि आनंद. आणि ह्याच परंपरा कुठतरी आपल्या वारकरी संप्रदायाशी मिळालेल्या आहेत. विठ्ठल विठ्ठल. अशी जोशी मठाचे गिरीनामा परंपरेची असणार हे स्थान आहे. एवढं सगळं वेळ तुमचा जावा आणि टाइमपास करावा म्हणून नाही सांगितलं. आपण कुठल्या ठिकाणी बसलो हे सुद्धा कळालं पाहिजे माणसाला. अशी जोशी मठाची परंपरा आणि त्यात परत आनंद आखाड्याची परंपरा. रामगिरी बाबा जे होते ते आमच्या श्री पंचायती तपोनिधी आनंद आखाड्याचे नागा संन्यासी होते. मी सुद्धा त्याच आखाड्याचा सदस्य. आणि म्हणून थोडस सहन लई करायला लागलो. कारण की काय असते, आपल्याच घरात माणसाने जास्त शहाणपणा करायचा नसतो. आखाडा म्हणजे काय असं म्हणल्यावर माणसांना असं वाटतं आखाडा म्हणजे कुस्तीचा आखाडा. पण बालाजी महाराज कुस्तीचा आखाडा नाही. आखाडा जसं आपण आळंदीत संस्था म्हणतो, प्राचीनतम संस्था सद्गुरु साखरे महाराजांचा साधक आश्रम, जोग महाराज संस्थापित जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, कुंभार गुरुजी संस्था, देवकर माऊलींची संस्था आणि नंतर अनेक शाखांना. आता तर किती संस्था आहेत त्याचा अंदाज नाही. उलट चांगलंय, म्हणजे मी उपहासाने किती संस्था आहेत असं म्हणतो असं नाही. इतर धर्माचे धर्म प्रचारक ज्या वेळेस धर्माचा प्रचार करतात त्यावेळेस त्यांचे लोक त्यांचे कसल्याही प्रकारचे गुण दोष न पाहता त्यांना सहकार्य करतात. आणि आपल्या हिंदू धर्माची शोकांतिका आपले माणसं प्रचार प्रसार करायला लागले. लोक म्हणजे बाबांनी कशाला एवढ्या भारीत गाडीत फिरावं, बाबांनी कशाला इतके भारी कपडे घाला, मग बाबांनी काय पायानेच चला, बाबांनी मळालेले कपडे घाला. आता तुम्हाला नाही कुणाला कळलं तर आमच्या आळंदीकर जे राहून आलेले त्यांना माहिती. मी तर असं म्हणत असतो मळक्या कपडेवाले म्हणजे खूप वैराग्यवान आहे असं काही नाही बरं बाबा. फार झालं तर तो तुमचा गच्चाळपणा असू शकतो. गच्चाळपणाचा आणि वैराग्याचा काही संबंध नाही. विठ्ठल विठ्ठल. तर असे जे आखाडे म्हणजे थोडक्यात संस्था अशा आपल्या संपूर्ण भारतभरामध्ये फक्त संन्यासी आखाडे हे फक्त 13 आहेत. किती आहेत? नाव सांगतो, वेळ कमी आहे आपल्याला, अर्ध्या तासामध्ये कीर्तन सेवा संपवायची. आखाड्याचे नाव सांगतो, नोट करायचं, नंतर विचारलं तर सांगायचं मला. श्री पंचायती तपोनिधी आनंद आखाडा, श्री पंचायती श्री निरंजनी आखाडा, श्री पंचायती जुना आखाडा, श्री पंचायती अटल आखाडा, श्री पंचायती आव्हान आखाडा, श्री पंचायती आग्ने आखाडा. किती झाले? 6 झाले. श्री पंचायती महानिर्वाणी आखाडा. हे सर्व संन्यासी म्हणजे शैव आखाडे. निर्मल आखाडा 1 आणि उदासी संप्रदायाचे 2, श्री पंचायती बडा आणि श्री पंचायती नया असे उदासी संप्रदायाचे 2, असे 10 आखाडे. आणि बैरागी संप्रदाय म्हणजे त्यांचे कपडे पांढरे, गळ्यामध्ये तुळशी माळा, कपाळाला असा उभा गंध लावलेला, त्यांचे 3 आखाडे, निर्मोही आणि आणि निर्वाणी. असे 13 आखाडे सोडले तर कुंभमेळ्यामध्ये दुसरा 14वा मानाचा एकही आखाडा नाही. तुमच्या लक्षात येतं का डोक्यावरून चाललं? तुम्हाला काय नेहमीच तेच तेच ऐकायचं सवय, फाजील पांचट विनोद ऐकायचे, पुन्हा म्हणजे महाराजांनी लय भारी कीर्तन केलं.
13 आखाडे जे कुंभमेळ्याचं प्रतिनिधित्व करतात, कुंभमेळ्यामध्ये काही विशिष्ट पर्वणीला तीर्थस्नान करतात, त्या 13 आखाड्यापैकी असणारा आनंद आखाडा, त्या आखाड्याचे एक सदस्य ब्रह्मलीन महान तपस्वी संत महंत श्री रामगिरी बाबा, आणि त्यांनी स्थापित केलेलं हे ठिकाण म्हणून हे सगळं सांगितलं. विठ्ठल विठ्ठल. खरा म्हणजे तपस्या, त्याग, वैराग्य, ज्ञान, विद्वत्ता, भक्ती, हे सगळ्या गोष्टी साधूचं भूषण आहे. काय काय सांगितलं लक्षात आलं का? तपस्या साधूचं भूषण आहे, विद्वत्ता साधूचं भूषण आहे, भक्ती करणं साधूचं भूषण आहे. पण सगळ्यांना तुम्हाला कळालं तर बघा, या सगळ्या गोष्टी ज्या भूषण असणाऱ्या त्या थोड्या थोड्या दूर चालल्यात. आणि जितकी लोक सोबत, जितका मठ मोठा, जितकी गाडी मोठी, जितके कपडे मोठे, जितकं सगळे सोनं नाणं अलंकार मोठा, तितका बाबा मोठा, अशी समाजाची धारणा झाली. बसणाऱ्यांना जरी नाही कळालं तर उभा राहणारे माणसं सगळे आमची वारकरी मंडळी कळे. संतांनी इतकं सोपं सांगितलं, साधूच खरं भूषण, साधूची खरी संपदा त्याग आहे. आणि जर त्याग त्याच्या जीवनामध्ये नसेल तर काहीही उपयोग नाही. योग्याची संपदा त्यागानी शांती, सांगितलं त्याग खरं साधूचं भूषण आहे. रामगिरी बाबांचे जर जुने फोटो पाहिले तुम्ही लोकांनी, काही एक दोनच फोटो त्यांचे अत्यंत प्रसिद्ध आहे. एक जो बसलेला पद्मासन घालून बसलेला जो फोटो आहे तो कुंभमेळ्यातला आहे, आणि दुसरा जो उभा राहिलेला फोटो आहे ते आमचे सद्गुरू परमपूज्य ब्रह्मलीन आनंद आखाड्याचे आजीवन अध्यक्ष असणारे स्वामीजी त्यांच्या बरोबर उभा राहिलेला फोटो आहे. हे दोन जर फोटो सोडले तर तिसरा फोटो बाबाचा. खूप सुंदर अशा महात्म्यांच्या सानिध्यात जवळ राहिलेलो, त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे. पण आपण जर त्यांनी सांगितलेला मार्ग, त्यांनी सांगितलेली साधना, त्यांनी सांगितलेली उपासना, त्यांनी दाखवून दिलेला मार्ग ते जर आपण केला नाही तर आपला काहीही उपयोग नाही. विठ्ठल विठ्ठल. तर असे जे 13 आखाडे, त्या प्रत्येक आखाड्याची एक एक इष्ट देवता आहे. खरं वेळ झालेला आहे त्यामुळे पुष्कळ आता हे न सांगता अभंगाकडे वळतो. त्यापैकी श्री पंचायती तपोनिधी आनंद आखाड्याचे गुरु महाराज, इष्ट देवता भगवान सूर्यनारायण. तुमच्या लक्षात येतं ना मी काय सांगतो? आनंद आखाड्याचे इष्ट देव गुरु महाराज भगवान सूर्यनारायण. मग तुम्ही म्हणाल इष्ट देव पण आणि गुरु महाराज पण कसं? तर ज्या वेळेस आखाडे स्नान करण्याकरता जातात त्यावेळेस साधू स्नान नंतर करतात, नागा स्नान नंतर करतात, आचार्य मंडलेश्वर स्नान नंतर करतात. पण 12 वर्षाचा कालावधी गेल्यानंतर जे आखाड्यातले सोन्या चांदीचे देव असतात त्यापैकी आनंद आखाड्याचे गुरु महाराज श्री गुरु भास्कर देव भगवान अर्थात सूर्यनारायण ते अगोदर स्नान करतात आणि नंतर साधू स्नान करतात. असे भगवान सूर्यनारायण. परत मी सांगितलं की ते गुरु महाराज का? आपण म्हणतो तुमचे गुरु कोण, तुमच्या गुरुचे गुरु कोण. तसं आनंद आखाड्यामध्ये भले गुरु शिष्य परंपरा आहे, ज्या पद्धतीने रामगिरी महाराज असतील, सेवागिरी महाराज असतील, आपले बाबांचे परम शिष्य विठ्ठलगिरीजी बाबा असतील, त्या ठिकाणचे आपले रामकिसन बाबा असतील, जशी गुरु शिष्य परंपरा आहे, नाही असं नाही. पण ज्या वेळेस आम्हाला त्या तिथं मुंडीत संन्यासी बनवल्या जातं त्यावेळेस पाठीमाग नाव लागतं गुरु भास्कर देव भगवान. म्हणजे आम्ही जरी इतर महात्म्यांकडून संन्यस्त झालेलो असलो तरी सुद्धा आमचे मूळ गुरु कोण आहेत? भगवान सूर्यनारायण. विठ्ठल विठ्ठल. आणि योगायोग बघा असा आहे, आनंद आखाडा आहे, भगवान सूर्यनारायण आहे,
आणि जो तुम्हाला कीर्तन सांगतो त्याचंही नाव आदित्यच आहे. आ. आणि म्हणून पुष्कळ दुसरं काही न सांगता थोडक्यात आपण काल्याचा प्रसंग पाहू. विठ्ठल विठ्ठल कीर्तनाकरिता जो आपण अभंग निवडला तो अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि एक गोपी भाव धारण करून तुकोबाराय सांगतात की मी रस्ता विसरून गेले. पण तू रस्ता कस काय विसरली? जर व्यवहारामध्ये आपण एखाद्या ठिकाणी गेलो आणि जर रस्ता विसरलो तर जे माणसं रस्ता विसरते त्यांनी कुठं जायचंच नसतं. परत एकदम साध्या आणि सोप्या भाषेत सांगतात मैं भोली घर जानी बाट. मी घराला जाण्याचा रस्ता विसरले. पण तू घराला जाण्याची रस्ता विसरलीस पण तू आलतीस कुठं? तर सांगतात गोरस बेचणे आये हाट. मी बाजारामध्ये दही दूध तूप विकण्याकरता आले खरी पण मला जाण्याचा मी रस्ताच विसरून गेले. अभंगाचं पहिलं चरण. मैं भूली घर जाने पाता, मैं भूली घर जाने पाता, मैं भूली घर जाने बाट, मैं भूली घर घर जाने जाने बाट, मैं भूली घर जाने पाता, मैं भूली घर जाने पाता, मैं भूली घर जाने बाट, मैं भूली घर जाने बाट, गोरस बेचने आई होते, गोरस बेचने आई होते, कान्हा रे मन मोहन लाल, 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 मैं भूली घर जाने पाते, गोरस बेचने आई हाथे, गोरस बेचने आई हाथे, गोरस बेचने मैं आई भूली घर जाने वाला, गोरस बेचने आई हाथ, गोरस बेचने आई हाथ, गोरस बेचने आई हाथ। मैं भूली घर जानी बाट, गोरस बेचने आई हाट. हाट आई गोरस बेचने, बाट मैं भूल गई. मी बाजाराला आले दही दूध आदी विकण्याकरता तूप विकण्याकरता पण मी माझा रस्ता विसरून गेले. माझी वाट विसरले. खरं म्हणजे व्यवहारामध्ये विसरून चालत नाही. लक्षात येतं का? व्यवहारामध्ये विसरून चालत नाही आणि परमार्थामध्ये सगळं विसरावं लागतं. व्यवहारात विसरला की हानी आहे आणि परमार्थात जर कधी विसरला नाही तर मग त्याच्यासारखं दुसरं काहीच नाही. व्यवहारामध्ये पिता पुत्राचा संबंध व्यवहार आहे, गुरु शिष्याचा संबंध सुद्धा व्यवहार आहे, पती पत्नीचा संबंध सुद्धा व्यवहार आहे. आणि जर कधी एखादा पोरगा त्याच्या स्वकष्टाने खूपच मोठा झाला आणि बापाला विसरला मग त्यांनी खूप कमवून काय उपयोग झाला? एखादा शिष्य गुरु महाराज साधे एखाद्या कुटियेमध्ये गुंफेमध्ये, तुमचं काय गुंफाच म्हणतात नाही, रामगुरु बाबा कशात राहायचे? गुंफात राहायचे. गुंफात राहणारे गुरु महाराज शिष्य खूप शिकला, विद्वान झाला, कथा कीर्तन झाला, एखाद्या चांगल्या आरसीसी मकान मध्ये राहायला लागला, मग त्याने आपल्या गुरुला विसरायचं का?
विसरली तया थोर झाली हानी, पचतील खानी 84च्या. याला विसरून चालत नाही बरं, हे लक्षातच ठेवावं लागतं, विसरायचं नाही. अहो इतकं सुंदर संत वाङ्मयात तर सांगितलं, खरं म्हणजे वयाने ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत. संत वाङ्मयाचा थोडासा अंगीकार जर माणसाने केला तर त्याच्या जीवनात तो कधी बिघडत नाही. अहो जर कधी गुरु शिष्य परंपरेला, पिता पुत्र परंपरेला, पत्नी पती परंपरेला व्यवस्थित सांभाळलं ना, तर त्याला लई मोठी पूजा सुद्धा मांडायची गरज नाही. मी म्हणत नाही, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवा पती, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. आणि जर आपलं कर्म, आपण आपलं कर्तव्य सांभाळलं नाही आणि खूप देवपूजा करायला लागलो, तर देवाला असं वाटतं कुठून याची माझी गाठ पडली. आणि मग त्याला देवाला फुलं पुष्प पत्र अक्षदा वाहायला लागलो, राज उपचार करायला लागलो असं वाटत नाही. देव म्हणतो हे सगळं सोडून त्या जिथं प्रामाणिक राहायचं तिथं नाही. माझ्या अंगावर पुष्प पत्र तांबूल अक्षदा नाही वाहत, हा काय व्हायला लागला, दगडच व्हायला. मंत्र पुष्प देवासिनी, येती दगड पैसेवरी, येती दगड पैसेवरी, येती दगड पैसेवरी. मंत्र पुष्प शिरेवरी, येती दगड पैसेवरी, येती दगड पैसेवरी. येती दगड तैसेवरी, मंत्र पुष्प देवा श्री. देवाला वाटले दगड फेकत चालली का? कळायला लागलं का नाही तुम्हाला? काही आता आजकाल माणसं असे विद्रूप झाले, असे अराजक झाले, नाही मनासारखं झालं खूप दगडफेक करून देतात. मग बंजारा भाषात म्हणते आता पळा, धास धास म्हणते. काऊन पळायचं म्हणलं, भाटा आहे गो, दगड यायला लागले पळा. देव मग अशा वेळेस म्हणतो इथून निघा गड्या, नाही का? देव सुद्धा त्यावेळेस राहत नाही. सांगतात की आपल्याला आपल्या साधू संतांनी शास्त्राने संत वाङ्मयाने जो मार्ग सांगितला त्या पद्धतीने जर जीवन जगलं तर जीवनाचं यथार्थ कल्याण आहे. आणि नको त्या मार्गाला गेलं तर आपल्या जीवनामध्ये हानी झाल्याशिवाय दुसरं काही नाही. नका जाऊ आड राणे, ऐसी गरजती. मग सांगितलं की बाई तू ह्या बाजारा करता आलीस, तिची मैत्रीण तिला भेटली, का ग ए गंगूबाई कुठं आली होतीस तू? म्हणली बाजाराला आलते. म्हणले काय करण्याकरता? म्हणले दही दूध तूप विकण्याकरता. म्हणले तुझ्या डोक्यावर तर दही दूध तूप आहे, आणि तू दही घ्या दूध घ्या तूप घ्या असं म्हणत नाही, डोक्यावर माल वेगळाच आणि आरोळी तर वेगळीच टोकती तू. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यागे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यागे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यागे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यागे. तव तव हो सती मथुरा जागे, तव तव हो सती मथुरा जागे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यागे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यागे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यागे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यागे. गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्यागे, तव तव हसती मथुरेच्या गे. मथुरेच्या बाया हसायला लागल्या आणि ही आरोळी ठोकती, कोणी गोविंद घ्या
कोणी दामोदर घ्या घ्या हा मग सांगतात डोक्यावरती तर हाय दुसरंच काहीतरी आणि आरोळी तर ठोकती वेगळीच काहीतरी असं कस काय म्हणजे डोक्यावरती कांदे बटाटे वांगे मग काय म्हणतात बाया विकायला गेल्यानंतर कांदे घ्या वांगे घ्या बटाटे घ्या पण माल वेगळाच आणि विकती वेगळंच कस काय असं सगळं म्हणले नाही मीराबाई महाराज म्हटल्या तिच्या डोक्यावरती जरी दही दूध तूप तुम्हाला वाटत असलं तरी सुद्धा प्रत्यक्ष परब्रह्म परमात्माचे तो मी तराजूने मोजून घेतला कोई कहे हलका कोई कहे भारी लियो है तराजू मोल माई मैंने गोविंद लीनो मोल म्हणले पैसा देऊन गोविंद विकत घेतला दुडिया माझारी कानोबा झाला भारी उचंबळे गौरस सांडे बाहेरी ती थांबली आणि विचारलं काय तुझ्याकडे म्हटले दूध आहे दही आहे तूप आहे म्हटले मग चल आम्हाला हा गोविंद 1 किलो दे दामोदर 1 किलो दे श्रीकृष्ण 1 किलो दे त्यांनी उपहासाने म्हटलं तुमच्या लक्षात येतंय ना इतर गोपिका उपहासाने म्हटल्या आम्हाला भगवान श्रीकृष्ण दे गोविंद दे कान्हा दे दामोदर दे पण त्या जरी उपहासाने म्हटल्या पण त्या स्थितीला पोहोचलेली ती गोपिका तिच्या बाबतीमध्ये मात्र ते वास्तव सत्य होत आध्यात्मिक माणसाने उपहासाचा विचार न करता जर वास्तवामध्ये तो जगला तर देव त्याचं इतकं कल्याण करतो की जगाच्या पाठीवरच त्याला काहीही देण्याचं शिल्लक ठेवत नाही विठ्ठला विठ्ठला म्हणून आम्ही कधी कधी सहज गप्पातनं सुद्धा म्हणतो की काही माणसं आपल्याला का पडतात तर ते वास्तववादी असतात आता माझ्या सोबत आलेले एक बाबाजी आहेत ते आम्ही कधी बोलायला लागलो ते सांगतात बाबा मी पूर्वी अशा पद्धतीचं एक काम केलेलं आहे माणसं बाबा थोडेशी मोठे झाले ना आपला भूतकाळ इतक्या पटकन विसरतात मग ते शहाणपणा खूप सांगणार पण ते पाठीमागचं सांगत नाही. आता याच्या पुढचं अजून सांगू का माय मावल्यांना कळण्याकरता थोडीशी सोपी भाषा काशी केलेलं सगळं सांगतात लोक पण कशामुळे केली ते सांगत आणि जो आपल्या भूतकाळाला गुरु मानतो तो एक दिवस फार मोठा होत असतो आणि माहिती आहे मला खूप लहानपणापासून या बालाजी महाराजांनी पाहिलेले आहे आमच्याकडे 5 रुपये मधुकरीला नव्हती म्हणून मधुकरी सोडून दिलेले माणसं आणि आज जगाची अशी कुठलीच इच्छा नाही की ती आमची ज्ञानोबरायांनी पूर्ण केली आमचं चरित्र तुम्हाला या कीर्तनातून नाही इथं तर श्रीकृष्ण चरित्र सांगायचं पण ही अनुभूती का सांगायची तर तुम्ही वास्तववादी जगा ढोंग पाखंड बहुरूपीपणा ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर राहा एक दिवस देव तुमचं कल्याण करील त्रास होईल पण जसं म्हणलं जातं खूप त्रास आणि गुण हमखास जसं रामबाण उपाय तसं शास्त्र गुरुवचन संत वाङ्मय आणि खरं हात जोडून सांगू का सगळ्यांना नाही सगळ्यांना कळालं पण जी जाणती मंडळी त्यांना जरी कळालं तर लक्षात घ्या शास्त्र वचन एकच आहे धर्म ये वाहतो हंती धर्मो रक्षती रक्षितः तुकोबरायांनी याचीच व्याख्या केली धर्माचे पालन करणे पाखंड खंडन नाही का करणे काम बीज वाढवावे नाम हे जर कधी लक्षात धरलं श्लोकामध्ये सांगितलं धर्म एव हतो हंती म्हणजे धर्माची हानी तुम्ही केली तर धर्म सुद्धा तुमची हानी करणार आणि धर्माचं रक्षण तुम्ही केलं तर धर्म सुद्धा तुमचं रक्षण करणार आपण आध्यात्मिक मार्गातले सर्व प्रचारक प्रसारक मंडळी आपण सर्वजण धर्माचे अनुयायी आपण धर्माचा प्रचारा प्रसारा बरोबरच धर्मान्न खातो
तुमच्या लक्षात येतं का मला काय म्हणायचं ते, नाही का? आणि जर आपण धर्म मार्गात असून जर अधर्माचा अंगीकार करत असू तर जगातली कुठलीही शक्ती तुम्हाला हानी होण्यापासून, पतन होण्यापासून, सोप्या भाषेत वाटोळ होण्यापासून वाचवू शकत नाही. विठ्ठल त्या गोपिकाने आवाज द्यायचा आणि उपहासाने काही गोपिका जवळ आल्या आणि सांगितलं आम्हाला श्रीकृष्ण दे, दामोदर दे, गोविंद दे. आणि मग तिनं आपल्या दुडीमध्ये हात घातला आणि बाहेर काढणार तर तिच्या हाताला भगवान श्रीकृष्ण लागले. हे प्रत्यक्षदर्शी नाथबाबांनी सांगितलं. दुडिया माझारी कानोबा झाला भारी, उचंबळे गौरस सांडे बाहेरी. पण ती गोपिका चालत असताना तिनं काय केलं माहितीये? चालायला लागले. चालताना आपण कसं चालतो? दोन्ही पाय सोबतच का एक पाय माग पुढं कसं चालतो? आता आमच्याकडे तर दोन्ही सोबतच असतात. चालताना सुद्धा पाय आपल्याला हे शिकवतात. पाठीमागचा पाय त्यावेळेसच पुढे टाकायचा असतो त्यावेळेस जागा असेल पाय ठेवण्यासाठी. तुमच्या लक्षात येतं का माझी भाषा? आता इथपर्यंत चालत गेलो खाली जर दरी आहे, पुढचा पाय उचलला आणि मागचा उचलला तर दरीत पडायचं आणि मरायचं. सांगण्याचं तात्पर्य जो राजमार्ग आपल्या साधू संतांनी घालून दिला ना, त्या मार्गाने जर आपण चाललो आपल्या जीवनाचं कल्याण आहे. गोपिका सांगते की मी रस्त्याने चालले, पाय चालण्याकरता उचलला, पण तो पाय आता कुठं टाकायचा? कारण की पाय टाकण्याकरता जागा जशी दिसत नाही तसं पाय टाकण्याकरता मला त्या परमात्म्या व्यतिरिक्त काहीच दिसत नाही. सगळीकडे जनी वनी काष्टी पाशानी सगळीकडे तो परमात्माच मला दिसतोय. आणि म्हणून मी आता उचललेला पाय टाकतच नाही. काय करू? तो परमात्माच सगळीकडे भरून उरलेला आहे. अभंगाचं तिसरं चरण. कहाँ पग डालो देखे अनेरा, कहाँ पग डालो देखे अनेरा, देखे तो सब वही ने घेरा, कान्हा रे मनमोहन लाला, कान्हा रे मनमोहन लाला, पग डालू देखे अनेरा, देखो तो सब वही ने घेरा, देखो तो सब वही ने घेरा, देखो तो सब वही ने घेरा, पग डालू देखे अनेरा, देखो तो सब वही ने घेरा, देखो तो सब वही ने घेरा, वही ने घेरा, घेरा। कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वहीने घेरा, पग कहा डारू वहीने सब घेरा. त्या परमात्म्या व्यतिरिक्त दुसरं काहीही दिसत नाही. काग बाई तू बाजाराला निघली, रस्ता कळत नाही, पाय उचलला, तुला काय लंगडी खेळायची का? एक पाय उचलून धरलास खाली सुद्धा पाय टाकत. पाय टाकील ना मी, पण कधी पाय टाकण्याकरता जागाच शिल्लक नाही. तो परमात्मा भरलेला आहे. सर्वा घटी राम देहादी एक, सूर्य प्रकाश जे जे भेटे भूत, ते ते मानिजे निश्चिंत. हा भक्ती योग निश्चिंत जान माझा. सर्वं खलविदं ब्रह्म
तो परमात्मा जर सोडला तर जगामध्ये काय, आणि जगात जर काही असतं तर इथं शिल्लक काही राहिलं असतं. त्या परमात्मा तत्वा व्यतिरिक्त दुसरं काही नाही. तिची अशी धारणा झाली. म्हणलं का ग, तुला हे सगळी अशी स्थिती निर्माण झाली पण कशामुळे झाली? कशामुळे तू रस्ता विसरली? कशामुळे तुला पाय सुद्धा टाकायचा कळाना? डावीकडे जायचं का उजवीकडे जायचं, पुढं जायचं का पाठीमागं जायचं? एकाच जाग्यावरती तू अशी स्थिर राहिली, कारण काय? म्हटले मी बाजाराला येण्याकरता निघाले, त्या परमात्म्याला पाहिलं आणि मी माझा असणारा सर्व देहभाव विसरले. विसर कामाचा, विसर कामाचा तू कामाने झाला. विसर कामाचा, विसर कामाचा तू कामाने झाला. विसर कामाचा, विसर कामाचा तो कामाने झाला. विसर कामाचा, विसर कामाचा झाला. उद्वेगलाईला यावे जावे, उद्वेगलाईला यावे जावे, माझी वाणी तुझे कोणी गुणनाम. माझी वाणी तुझे, वाणी तुझे कोणी गुणनाम. माझी वाणी तुझे आणि कोणा नाम, माझी वाणी तुझे, माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, गुणनाम. कामाचा विसर झाला, व्यवहारातल्या कामाचा विसर झाला का परमार्थातल्या झाला? खरं व्यवहारातलं काम विसरलं तर काही हरकत नाही, आणि परमार्थात जर काम नाही विसरला ना, मग तुकोबरायांनी सांगितलं तर परमार्थात काम विसरायलाच पाहिजे. जाई हो तू माये न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. तैसे न हो म्हणजे कैसे न हो, ज्यांनी कामाचा अंगीकार केलेला आहे, धरून ठेवलेला आहे, तैसे न हो. आम्ही काम विसरणारे आहो. विठ्ठल सांगितलं काग तुला ही स्थिती प्राप्त झाली, तू देह देह बुद्धी तुझी सर्व विसरून गेली. खऱ्या अर्थाने विदेह स्थिती तुला प्राप्त झाली. ही सगळं कशामुळे झाली, काय कारण आहे? सांगितलं परमात्म्याला पाहिलं. पाहिली यावे जलावे, पैसे दिवे जडोनी, पैसे दिवे जडोनी, पैसे दिवे जडोनी. पाहिली यावे जलावे, पैसे दिवे जडोनी, पैसे दिवे जडोनी, जडोनी. परमात्मा पाहिला, डोळ्यांनी पाहिला आणि मनामध्ये अंतःकरणामध्ये स्थित केला. मग तुकोबराय म्हणतात की असा परमात्मा, त्याला सोडून कुठंतरी जाण्याची गरज नाही. न लगे भस्मदंड न लगे काठी, तीर्थाटी भ्रमण. काय करा तुम्ही? तुमचं कर्तव्य पूर्ण करा, तुमचं कर्म पूर्ण करा, तुमच्या स्वतःवर असणारी व्यवहारातली सुद्धा जिम्मेदारी पूर्ण करा. बघा, उंच नीच काही नेणे भगवंत ह्या अभंगातले सर्व संत पहा, कर्मयोगी महात्मा आहे. संत सावता बाबांनी घर सोडलं नाही, सेना महाराजांनी घर सोडलं नाही, गोरोबा काकांनी घर सोडलं नाही, कबीर महाराजांनी घर सोडलं नाही, जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा घर सोडलं नाही. सर्व संत बघा, त्यांचं त्यांच्या वाटेला आलेलं काम केलं. आले भागाते करीतो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो. आले भागाते करीतो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो. आले भागाते करीतो तुझे नाम
समोर येईल ते पार पाडत असताना त्या कामामध्येच आपण राम पाहायचा असतो. आणि कामामध्ये काम काही राम राम. आणि तिने आपल्या कामामध्ये जात असताना भगवंताला पाहिलं, ही स्थिती झाली. आणि तिच्याच रूपकाने तुकोबराय सांगतात की मला असं वाटलं की नुसतं परमात्मा योग्यांना, मुनींना, तपस्व्यांना, ऋषींना यांनाच प्राप्त होतो का काय, पण नाही, माझ्या मनामध्ये जो काही द्वैत होत ते सर्व ह्या परमात्मा प्राप्तीने दूर गेलं. अभंगाच्या भूत चौथ्या थकित बैरे तुका भूत थकित बैरे तुका थकित बहिरे तुका थकित बहिरे भागा रे सब मन का धोखा भागा रे सब मन का धोखा काना रे मन मोहन लाल काना रे मन मोहन